बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर ह्या ठिकाणी एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे। धारदार शस्त्राने ही हत्या केली असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोटरसायकलवरून मित्राबरोबर गावाकडे येत असताना ज्ञानेश्वर वाकडे यांना त्या ठिकाणी 4 ते 5 जणांनी अडवून त्यांच्यावर दगड वीट ह्याचबरोबर तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे ज्ञानेश्वर वाकडे जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे। ह्याचबरोबर त्याचा मित्र जो आहे तो देखील अत्यंत गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वार्थी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे। या धक्कादायक प्रकरणानंतर या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, याचबरोबर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी ह्या मागणीसाठी आता पट्टी वडगाव येथील ग्रामस्थांनी अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन मांडले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक भूमिकेमध्ये असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ह्या हत्या प्रकरणातील आरोपींना विसावा देण्याचं काम एका मंगल कार्यालय चालकाने केला असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे। त्या मंगल कार्यालय चालकाविरोधात देखील गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे ती त्या ठिकाणच्या ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे। सविस्तर माहिती अशी आहे की ज्ञानेश्वर वाकडे व त्याचा मित्र जो आहे तो घाट नांदूर या ठिकाणाहून आपल्या गावी अर्थात पट्टी वडगाव या ठिकाणी मोटरसायकलवर बसून जात असताना घाट नांदूर या ठिकाणी साठे चौक आहे, या साठे चौकामध्ये त्यांना अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दगड वीट याचबरोबर तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले। ह्या झटापटीमध्ये ज्ञानेश्वर वाकडे जो आहे तो त्या ठिकाणी जागीच दुर्दैवी अंत झाला असल्याचं घटना जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे। ज्ञानेश्वर वाकडे सोबत त्याचा मित्र देखील होता, मित्र देखील ह्या झटापटीमध्ये गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहे। या घटनेची रितसर तक्रार जी आहे ती नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यानंतर ह्या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळात अटक करण्यात यावी ह्या मागणीसाठी पट्टी वडगाव येथील ग्रामस्थ जे आहेत ते अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती पट्टी वडगाव येथील ग्रामस्थांची असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना ज्या आहेत त्या सातत्याने घडत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अवघ्या 15 ते 20 दिवसापूर्वीच केस तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरण गाजले असतानाच पुन्हा आता ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण हे देखील आता चांगलं चर्चेमध्ये येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। या ज्ञानेश्वर वाकडे याच्यावर तरुणांनी जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर वाकड्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे। टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि दुसरीकडे पाहिलं तर काही नागरिकांकडून हा किरकोळ वादातून ही सर्व काही घटना जी आहे जी प्रकार आहे घडला असल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु ह्या घटनेचा सखोल तपास जे आहे ते अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी घेत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर ग्रामीण पोलीस स्टेशन समोर ग्रामस्थ आक्रमक असल्यामुळे त्यांची समज काढून कायदेशीर बाबीला धरून या सर्व घटनेचा तपास केला जाईल असं आश्वासन देखील पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा ज्या पद्धतीने विलास घुले हत्या प्रकरण गाजलं आहे त्याच पद्धतीने आता ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण देखील आता बीड जिल्ह्यामध्ये चांगलं चर्चेचं विषय ठरणार आहे। या हत्या प्रकरणातील जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत ग्रामस्थ देखील शांत बसणार नसल्याचं त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर रितसर कारवाई करणं हाच पोलिसांसमोर एकमेव पर्याय असणार आहे। या हत्या प्रकरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। Thank you.
नाव घ्या बघून नाव घ्यायचं काम आहे. घेता येत नसते म्हणजे तुम्ही न्यायाधीश आहोत का? नाव घेता येत नाही म्हणणारे तुम्ही न्यायाधीश आहोत का? न्यायालयानं आम्ही बघून घेऊ. आमचं काम आहे, आमचा संशय आहे. माझं नाव घेतलं उदाहरण तरी समजा त्यांचं घेणं काम माझं जे काही लोकशाही न्याय काहीतरी तुम्ही त्याचा सीडीआर अमुक तमुक काय तपासणी करायची त्याच्यातून ती निर्दोष आहे तर निर्दोष आहे. अवलय सोपं झालं आता पकडायला. मोबाईल असते कोणी कोणी फोन केले ते असते. एखादा व्यक्ती गुन्हेगाराला जर आश्रय देत असेल, एखादा व्यक्ती गुन्हेगाराला जर आश्रय देत असेल तर ते आश्रय देणारा संशय आम्ही पटलं पटवर्गातच आहे. प्रकार घडला पाणी नाही ना इथं. लोक का बसलेत काय नाही याचं काही विचारपूस आहे का नाही? इथं चिमण्याला पाणी तुम्ही ठेवलंय आणि माणसाला पाणी नाही इथं प्यायला. साक्षीदाराला जर पाणी देत नसेल तर तुम्ही जाणीवपूर्वक त्या साक्षीदाराला मारण्यामध्ये ठरवले पोलिसांनी. आता गुन्हेगारापेक्षा तर तुम्ही गुन्हेगार आहोत. भाऊ व्यस्त दिवट्या करायला इथं कालपासून लोक शेती दिसणार का तुम्हाला? त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या.